आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। नव्या भारताचे नवीन कायदे या विषयावर चित्रफितीचे प्रदर्शन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते संपन्न। भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो आणि सांगली पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने चित्रप्रदर्शन। भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो आणि सांगली पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयात नव्या भारताचे नवीन कायदे या विषयावर चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले। या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, केंद्रीय संचार विभागाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी महेश चोपडे यांच्या समवेत वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। या प्रदर्शनामध्ये भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष्य अधिनियम 2023 या नवीन फौजदारी कायदेविषयक पोस्टर्स लावण्यात आले आहेत। नवीन कायद्याची माहिती सर्वांना कळावी या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। अत्यंत सुलभ भाषेमध्ये नवीन कायद्याची माहिती या प्रदर्शनामध्ये देण्यात आली आहे। पोलीस, न्यायालय, वकील, सरकारी वकील, फॉरेन्सिक लॅब या विविध घटकांबाबत या प्रदर्शनामध्ये माहिती देण्यात आली आहे। तरी जास्तीत जास्त नागरिक, विद्यार्थी आणि समाजातील विविध घटकांनी या प्रदर्शनात सहभागी होऊन विविध कायद्यांची माहिती करून घ्यावी असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले आहे। कोल्हापूर परिक्षेत्रातील 5 जिल्हे सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण या 5ही जिल्ह्यांमध्ये भेटी देऊन आम्ही समक्ष पोलीस अधीक्षक आणि त्यांचे सर्व अधिकारी, अंमलदार आणि चमू यांची बैठक घेतलेली आहे। आम्ही एक गाव एक गणपती, सुरक्षित गणपती उत्सव, त्यानंतर होणारे ईद मिरवणूक, पुढे येणारे विधानसभा निवडणूक या सगळ्यांचा सांगोपांग आढावा घेतलेला आहे। प्रत्येक विषयाचे बारकाईने नियोजन सर्व जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। येणारा गणेश उत्सव आणि ईद ए मिलादचा उत्सव हे सगळं सुरक्षित आणि चांगल्या वातावरणात आपसी ताळमेळ राखून सामाजिक शांतता राखून पार पाडल्या जातील याच्यात कोणतीही शंका नाही। सगळी चोख व्यवस्था सुरक्षेची आणि संरक्षणाची सर्व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलेली आहे। जे गणपती मंडळ सगळे नियमांचे पालन करतील, पर्यावरणपूरक उपक्रम राबवतील, कोणतेही प्रदूषण करणार नाहीत, त्यांना विशेष बक्षीस देण्याची सगळ्या जिल्ह्यांमध्ये एसपींनी घोषणा केलेली आहे। माझंसुद्धा आपल्या सगळ्यांना नागरिकांना आणि गणेश मंडळांना आव्हान आहे की महाराष्ट्र शासनाचे सुद्धा एक गणपती स्पर्धा आयोजित केली जाते, त्यामध्ये आपण सहभागी व्हावे। जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जे काही नियम तरतुदी पालन करण्यासाठी आवाहन केले त्याच्यामध्ये भाग घ्यावे। त्यांनाही तिथे स्थानिक स्तरावर बक्षीस वेगळे दिल्या जाणार आहेत। एक गाव एक गणपती या मोहिमेला सक्रिय पाठिंबा द्यावा आणि येणारा पूर्ण काळ चांगल्या प्रकारे शांततेत गणेशाची आराधना करावी। जे काही विद्यार्थी आहेत, युवा वर्ग आहेत, त्यांनी विधायक कार्यास या दरम्यान वाहून घ्यावे। समाजाची सुरक्षितता ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे। आम्ही आपल्याला सहकार्य करण्यास आणि सुरक्षा देण्यास कटिबद्ध आहोत। धन्यवाद। जय हिंद। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।